आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिएल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वा 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 वा. ओठांवरती विठू माऊलीचं नाव आणि कपाळाला तू लावलेला टिळा. शांत शांत वाटत. हो ना, या घरात मन अशांत करण्याचं काम फक्त मीच करते ना. नाही, तुमची सोज्वळ सई तुमचं मन शांत करते आणि मी तुमचं डोकं खाते ना. कधी नव्हे ते खरं बोलले. काय हो, ऐकलं का लेक काय म्हणाली ते? हो, ऐकलं की काय म्हणाली ते. पण डोकं उठवायला किंवा शांत करायला 2 घटका बापासमोर बसावं लागतं. ही आपली सदान कदा मोबाईल मध्ये घुसले. हे पहा, आता सुद्धा मोबाईल मध्येच. नाही, पण तुम्ही कधी बसता हो तिच्या शेजारी 2 घटका? तुम्ही सारखं आपलं पॉलिसी पॉलिसी पॉलिसी. नाही तर मग संध्याकाळ झाली की देवळात. नाही, मी काय म्हणते, तुम्ही आज देवळात जाताना एक वीट घेऊनच जा. वीट? ती कशासाठी? ठेवा ना तिथे विठ्ठला शेजारी आणि उभे राहा. तो विठ्ठल उभाच आहे कमरेवर हात ठेवून. आणि तुम्ही सुद्धा नाहीतरी बायकोच्या आणि मुलीच्या नावाने हात वर केलेलेच आहेत, नाही का? मी गेलोही असतो, विटेवरती उभा राहिलोही असतो. तुला करमेल का माझ्याशिवाय? म्हणजे मला बोलल्याशिवाय? मधु, हे बघ, हा घे शिरा. देवळात नैवेद्य दाखव. हा देवळात नैवेद्य? हा, आज काहीतरी गोड ठेवायला हवं ना देवा पुढे. अहो, तेच विचारते वंचन. आज असं काय खास आहे की देवासमोर गोड ठेवायला हवं? हो, खरंच. आई, असं अचानक गोड कसं काय केलंस तू? नाही, ते काय आहे ना की आजचा दिवस खूप विशेष आहे. म्हणजे आज आपल्या घरामध्ये कोणीच कोणाशी भांडलं नाही ना. काय की आज मला जरा शिरा खावासा वाटला, म्हणून मी ताईला म्हणलं की जरा शिरा बनव. आणि म्हणलं आपण खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवावा, म्हणून देवाला नैवेद्य दाखवायला घेऊन चाललोय. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका. मी आल्यावरती जेवीन. ताई, मी येतो. हो. सई, हा, आज आपण जेवण झाल्यावर